नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता आणि आवरून आता कसं आहे, पहिल्यांदा फॅक्टरीतले कामं पण बघावं लागतात. फॅक्टरीमध्ये प्रॉपर सगळं ब्लोईंग तर चालू झालं होतं. त्यासोबतच कसं आहे की ब्लोईंगसोबतच सगळ्या बॉटल देखील तयार व्हायला लागल्या होत्या. म्हटलं चला थोड्या वेळ चालू होऊन झाली, याचं काही अडचण नाही. विशाल गुले स्वतः आले होते, कारण आपल्याला रस्त्यापासून थोडंसं मुरुम टाकून घ्यावं लागणार होतं रस्त्यावरून गाड्या काढण्यासाठी. आणि बॉटलचं फिलिंग प्रॉपर चालू झाल्यानंतर म्हटलं चला आता आपलं पंढरपूरला जायची वेळ आहे. पंढरपूरला गेलो, पण ही गाडी रस्त्याच्या मध्येच होती, त्यामुळं बंद पडली होती. एकटाच भाऊ ढकलत होता. म्हटलं चला भावाला मदत करू. मस्तपैकी ढकलून गाडी साईडला करून घेतली आणि साईडला करून घेतल्यानंतर तुमचा ब्लॉगर पोहोचला होता ज्यूस पॅलेसला. आम्हाला प्यायचा होता खजूर शेक, पण तिथं खजूर संपलेत असं सांगितल्यानंतर मी स्वतः खजूर घेऊन त्यांच्याकडे पोहोचलो होतो की हो का, ह्या खजूर धरा, पण मला ज्यूस मात्र बनवून द्या, कारण ह्यांचा ज्यूस पॅलेसमधला खजूर शेक एकच नंबर असतो. तुम्ही पण बघून ट्राय करू शकता. त्यानंतर आपले भाऊ आशीर्वाद जमदाडे आणि अभि जमदाडे यांनी आपल्यासाठी कैची दामोर नेताना स्पेशल असा धागा आणला होता, आपल्याला कोणाची नजर लागू नये म्हणून. आणि थँक्यू सो मच भावांनो, आणि खरंच खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काय होतं थांबतो तुम्हाला सांगायचं, हेवन कॅफेवरती पोहोचलो होतो. सुडके कन्स्ट्रक्शनचे मालक आणि टिश्यू पेपर फॅक्टरीचे मालक आले होते. त्यासोबतच संग्राम भैया स्वतः आपल्याला भेटायला आले होते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मस्तपैकी राऊंड पण झाला. एकदम छोटी छोटी कामं आमची ते आम्ही दोघांनी पण करून घेतली. आणि हे सगळं झाल्यानंतर मला जायचं होतं आपल्या सागर उर्फ बबूदादा तारापूरकर यांच्या